वळ्यात पुढच्या बातमीकडे. पृथ्वीवरचा प्राणवायू जपण्यासाठी पुण्याच्या जुन्नरमध्ये एक दाम्पत्य धडपडतंय. रमेश खरमाळे आणि स्वाती खरमाळे अशी त्यांची नावं आहेत. शक्य तितके वृक्ष लावण्याचा आणि पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतलाय. त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचं फळ सुद्धा त्यांना मिळालंय. उजाड माळरानावर सध्या अनेक वृक्ष बहरलेली आहेत. तर पृथ्वीवरचा प्राणवायू जपण्यासाठी हे दाम्पत्य सध्या झटतंय. ते म्हणजे जे माजी सैनिक आहेत रमेश खरमाळे आणि त्यांची पत्नी स्वाती खरमाळे, गेल्या अनेक दिवसांपासून ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जिथं उजाड माळरान आहे त्यासोबतच काही खडक असतील या ठिकाणी ते झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच पशुपक्षी असतील त्यांच्यासाठी पाणवठे देखील तयार करत आहेत. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना रजत पदक देखील जाहीर झालेले, ते म्हणजे रमेश खरमाळे यांना. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मुळात ही जी संकल्पना आहे ही कशी सुचली, आपण कशा पद्धतीने हा प्रयत्न करतोय पर्यावरण जपण्याचाच. खरं तर तसं जर पाहायचं झालं तर मला तो माणूस जन्माला आल्यापासून जो माणसाला श्वास लागतो तो श्वास हा पर्यावरणामधून भेटतो. जर श्वासच पर्यावरणामध्ये जर नसेल, ऑक्सिजनच नसेल तर माणूस जगू शकणार नाही. आणि याचं काम जर करत असेल तर मला वाटतं हे वृक्ष करतात. निस्वार्थ सेवा या वृक्षांची, आणि या वृक्षांची जर आपण सेवा केली नाही तर मला वाटतं भविष्यामध्ये जे आपल्या जे मानव पिढ्या आहेत हे जगू शकणार नाहीत. आणि हे जे आमचं जे काम चाललंय मुळात हे ॲक्च्युली तुम्हाला जगवायचं काम चाललेलं नाही, हे आमच्या मुलांना जगवायचं काम चाललंय. जर मी माझ्या मुलांना जगू शकलो, चांगला श्वास देऊ शकलो तर मला वाटतं माझी मुलं उद्या चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतायत. आणि तेच चाललंय. आणि माझ्या मुलांना जर जगवताना जर तुम्हाला चांगला श्वास भेटणार असेल तर मला वाटतं वाईट वाटण्याचं काही कारणच नाही. निश्चितच मी तुमच्याकडून एक गोष्ट बोलताना आता ऐकली, ती म्हणजे कार्बनचं जे प्रमाण आहे. म्हणजे खरं तर ही जी झाडं आहे ती कार्बन घेतात आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपल्याला जगणं हे सुसह्य होतं. कार्बनचं खरं प्रमाण किती हवं आहे आणि किती वाढलंय. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने मला एक शब्द सांगितलात की आपलं आयुष्यात 25 वर्ष उरले, धक्कादायक आहे. कसं काय आपलं आयुष्य तसं जर आपण पाहिलं तर आपण आपली जी बॉडी, ह्युमन बॉडी किंवा हे जे वातावरण किंवा ही झाडे, पक्षी, प्राणी आहेत हे सगळं वातावरणावर अवलंबून आहे. जर वातावरणामध्ये जर बदल झाला तर त्याचा असर प्रत्येकाच्या जीवावर होतो. असं म्हणजे जी जी जैवविविधता आहे याच्यावर त्याचा असर होत असतो. ऑक्सिजनचं जे प्रमाण तुम्हाला सांगायचं फार कमी राहिले हवेमध्ये, आणि कार्बनचं प्रमाण जास्त वाढले. म्हणून आज आपण ऐकताना आपल्याला वाटतं की अरे हा माझ्याशी थोडा वेळापूर्वी येऊन गेला आणि अटॅकने गेला. त्याचं कारणच आहे की आपलं हृदय मला वाटतं डबल काम करायला लागले. झपाट्याने आपल्या हृदयाला काम करावं लागतंय. हवेत कार्बनचं वाढलेलं प्रमाण आहे त्याच्यामधून कुठेतरी ऑक्सिजन त्याला शोषून घ्यावा लागतोय. माझा जो प्रश्न होता महत्वाचा तो म्हणजे आता वडजमध्ये आपण तुम्ही काम करताय, परत अजून कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात तुम्ही हे सगळं काम चालवलेलं आहे? मी 2014ला फॉरेस्टमध्ये भरती झालो ॲक्च्युली. आणि 2014 पासून माझ्याकडे भोतारडे होतं. भोतारड्यानंतर मी घाटघरला गेलो. घाटघरनंतर इथं धामणखेडला आलो. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत आहेत त्याचं पाणी डायरेक्ट जमिनीमध्ये मुरतंय. ते पाणी कुठंतरी प्राण्यांना भेटावं म्हणून अशा नैसर्गिक ठिकाणी डोंगर रांगेमध्ये फिरणे, भटकत राहणे, त्या ठिकाणी जलस्रोताचे पाणवठे निर्माण करणे आणि त्या प्राण्यांना सोडून देणे. ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बुजलेल्या आहेत, ज्या शिवकालीन टाक्या असतील किंवा आपण स्टेपवेल वगैरे पाहतो, ती स्टेपवेलची रचना फार सुंदर आहे की पशुपक्षी दिवसभर जे तहानेने व्याकुळ झालेले पशुपक्षी ते ह्या पायऱ्यांनी रात्री उतरून खाली जातात आणि ते पाणी पिण्यासाठी त्यांची ती सुविधा पूर्वजांनी केली होती. आज आपल्याला पायऱ्यांच्या बारवा पाहायला भेटत नाही. ती फार मोठी शोकांतिक आहे. आणि विशेष म्हणजे ह्या ज्या विहिरी आहेत ह्या जिवंत करण्याचे काम आपण केलं पाहिजे. म्हणजे पूर्वजांनी ह्या ज्या संकल्पना राबवल्या पाहिजेत ह्या कुठेतरी प्रत्यक्षात पुन्हा आल्या पाहिजेत. आज आपण रेस्क्यू करतोय विहिरीमध्ये पडलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी, माणसांना वाचवण्यासाठी. पण त्याच विहिरींमध्ये जर पायऱ्यांची विहिरी असेल तर त्या प्राणी पडला, माणूस पडला तर त्याच पायऱ्यांनी पुन्हा वर येऊ शकतो. म्हणून ज्या पूर्वजांनी संकल्पना राबवल्यात त्या पुन्हा राबवणं फार गरजेचं, त्या जिवंत करणं फार गरजेचं आहे. निश्चित. मात्र आता तुम्ही जे खड्डे खणलेत त्याच्यामध्ये आता झाडं आम्ही पाहिली की बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात उगवलेली पण आहेत आणि जसे पाणवठे तयार केलेत त्याच्यात काही पशुपक्षी पाणी पितात. हे समाधान कसं आहे? एकूणच ह्या समाधानाची तोड कशालाच नाही असं म्हणता येईल. तुमच्या तोंडून काय सांगाल? नाही, ते त्याची तोड होऊ शकणं म्हणजे नाही सांगू, शब्द ते व्यक्तच होतंय, करता येणार नाही. त्यांना पाणी पिताना बघताना किंवा झाडांना बहरताना बघताना जो आनंद आहे तो शब्दात मांडणं तरी खूप कठीण आहे. निश्चितच. तर अशा पद्धतीने ह्या दाम्पत्याचं काम आहे. जाता आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे आता हे जे पर्यावरणाचं काम सुरू आहे तुमचं, किती वर्ष करतायत आणि पुढे देखील तुम्ही कसे करणार? गेली 10 वर्ष सर आमचं हे काम चालू आहे. आणि मध्यंतरी माझं ज्यावेळेस फ्रोझन शोल्डर झालं
माझे हात उचलत नव्हते, काहीच करता येत नव्हतं. असं वाटलं होतं की अरे परिवहन सेवा आपल्याकडून संपणारी. परिवहन सेवा म्हणण्यापेक्षा मला ही भारत मातेची सेवा करायचं भाग्य अजूनही लाभते आणि ह्या माध्यमातून मुलांचं निरोगी आयुष्य राहते, आमचंही निरोगी राहते. फार कमी डॉक्टरांकडे आम्हाला जायची वेळ येते जरी असं पर्यावरणामध्ये केलं तर. माणसांना या गोष्टी वाटतात की अरे फारच अवघड काम आहे, तसं अवघड काहीच नाही. म्हणून प्रत्येकाने मला वाटतं स्वतःसाठी 2 झाडं लावण्यासाठी कष्ट घ्यायला काही हरकत नाही. प्रत्येकाने जर स्वतःसाठी 2 झाडं जर लावली तर स्वतःचं आरोग्य चांगलं राहील आणि मला वाटतं ह्या देशातील प्रत्येक नागरिकाचे आपल्या माध्यमातून स्वास्थ्य चांगलं राहील असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. तर ह्या दाम्पत्याने आपल्या कृतीतून आपल्याला एक संदेश दिला आहे, तो म्हणजे झाडे लावा झाडे जगवा. हा जसा सरकार संदेश देते तर त्यांनी त्यांच्या कृतीमधून आपल्याला हे पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिलेला आहे. पुढच्या पिढीने देखील याचा वारसा चालवला पाहिजे, यासाठी ते स्वतःच नाही तर त्यांची मुलं देखील यामध्ये त्यांना हातभार लावत आहेत. अशा पद्धतीने सृष्टीमध्ये देव पाहणारं हे दाम्पत्य आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे.